रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिक्षणाच्या ज्ञान मंदिरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर। राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिपाई मामा प्रत्येक शाळेच्या ज्ञान मंदिरातून हद्दपार होऊ लागले आहेत, काही होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे शाळांची स्वच्छता करणार तरी कोण, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे। महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरीब आणि बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली। त्यांच्या याच कार्याचा एक भाग म्हणून शाळेमध्ये शिपायांची नियुक्ती केली गेली। अनेक वर्षापासून हे कर्मचारी निष्ठेने आपली सेवा देत आहेत। मात्र आता हे सरकार त्यांची नोकरी हिरावून घेणार की काय, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे। शाळेमध्ये झाडू मारून ज्ञान मंदिर स्वच्छ करणारा हा शिपाई आज त्याच ज्ञान मंदिरातून हद्दपार होताना दिसत आहे। मंदिरामध्ये पुजारीच नसेल तर ते मंदिर चालेल तरी कसं, असा हा एक मोठा प्रश्न आहे। शासन दररोज आपल्या निर्णयामध्ये बदल करत आहे आणि विशेषतः या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे। त्यामुळे आता केवळ लोकांसाठी मोर्चे काढून उपयोग नाही, स्वतःसाठी मावळा आणि राजा बनून लढ्यात सामील होण्याची ही वेळ आहे। याच पार्श्वभूमीवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी 24 वर्षांनंतरचा दुसरा लाभ असलेल्या आश्वासित प्रगती योजनेमध्ये वेतन श्रेणीतील दुरुस्ती करण्यासाठी 1 दिवसाचं धरणं आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी मी एक सेवक खारीचा वाटा म्हणून प्रयत्न करतोय या भावनेने या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन चतुर्थ श्रेणी संघटनेचे राज्य मंडळाचे संचालक श्रीधर गोंधळी यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर। नमस्कार, मी श्रीधर गोंधळी, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ राज्य उपाध्यक्ष। महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मोठा अतिशय दुर्दैवी घटना घडत आहे। चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती गेली अनेक वर्ष बंद आहे। त्यानंतर शासनानं 11 डिसेंबरचा जी.आर. काढला, त्यामध्ये मानधनावर पदं भरण्याचा नियोजित केलेला आहे। याचा काय होईल, बदलापूरसारख्या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या आहेत, अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या आहे, या मानधनावर माणसं नेमल्यामुळे ही घटना घडलेली आहे। त्यामुळं भविष्यामध्ये आमची मागणी ही आहे महाराष्ट्र शासनाकडं की चतुर्श्रेणी कर्मचारी हा जुन्या पद्धतीनं भरला जावा, जेणेकरून या ज्ञान मंदिरामध्ये हा चतुर्श्रेणी कर्मचारी अर्थात शिपाई, काका, मामा, मावशी, काकू यांचं विद्यार्थ्यांच्याबरोबर एक वेगळं नातं आहे। हे नातं टिकलं पाहिजे, हे ज्ञान मंदिर टिकलं पाहिजेत। भविष्यामध्ये या ज्ञान मंदिरातून हा पुजारी जर बाहेर गेला तर ही ज्ञान मंदिर टिकतील का, हा माझ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत, शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत। यासाठी या शासनानं या चतुर्श्रेणी कर्मचारी वर्गाला पूर्वीप्रमाणे भरती सुरू करून न्याय देणं गरजेचं आहे। काल परवा शासनानं 31 जुलैला एक नवीन जी.आर. काढला। आश्वासित प्रगती योजनेचा चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना S4मध्ये गेल्या 30 जिल्ह्यामध्ये झाला असताना, S5मध्ये झाला असताना याची पुन्हा नव्याने जी.आर. काढून S4मध्ये हे करावं, यासाठी शासनानं धडपड चालू केली, जेणेकरून या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्यावर नेहमी अन्याय करण्याचं शासनानं जो घाट घातलेला आहे हा दूर व्हावा आणि जुन्या पद्धतीनंच शासनानं ही भरती चालू करावी, ही मागणी आमची शासनाकडे आहे। असं जर नाही झालं तर भविष्यामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभा करतोय।